हां मी ना हां, सांगा सांगा तुमचा अनुभव, कारण छायाताईला ऐकायचं आहे की ते त्यांना तिला फार भीती वाटते की जमेल की नाही, मग तुमचं शेअरिंग करा. हो. आधी आम्हाला टेन्सेस आम्ही शिकायचो तर फक्त बुक वरतीच लिहून शिकायचो, म्हणजे त्याच्यामधले ते रूल्स वगैरे पाहायचो आणि ते पाहून पाहून करायचो. पण इथे मॅम जेव्हा ओरली घेतात ना, तेव्हा आपल्याला पाहून नाही सांगावं लागत. त्याच्यामुळे मग ते न पाहता बोलायची सवय होते. एक तर सर्वात पहिले इंग्लिश असं आहे की आपली जीभ वळत नाही. म्हणजे पहिले तर आपल्या माइंडमध्ये ते सेंटेन्स तयार व्हावं लागते, नंतर जीभ वळते. तर ती जीभ वळायची, जो म्हणतो ना त्याला काय म्हणतात ते टंग ट्विस्टर आहे ना मॅम. येस. तर म्हणजे त्याच्यामुळे प्रोनाऊन्सिएशन, म्हणजे याचा खूप फायदा होतो जेव्हा आपण बोलतो इंग्लिशचे वर्ड्स. आपण घरी पण बोलत नाही, म्हणजे खूप कमी बोलतो. तर त्याच्यामुळे हा इथे ओरली जे आम्ही सांगतो ना इंग्लिश मधले सेंटेन्स वर्ड्स, त्याच्यामुळे ती सवय जी पडते आहे ना जिभेला टंगला, तर ते खूप फायदेशीर आहे आमच्यासाठी. म्हणून हा माझा अनुभव असा की डेली म्हणजे 1 तासापैकी आपण कमीत कमी 12 जे सेंटेन्स सांगतो ते म्हणजे खूप एक ते सवय झाली आता आम्हाला. म्हणजे आम्ही अडखडतो, म्हणजे आम्ही एकदम हे फ्लुएंटली नसेल म्हणत किंवा थोडंसं आम्हाला आठवत नाही म्हणून पण अडखडतो, पण ते प्रॅक्टिसनी आता आमचा हळूहळू होत आहे व्यवस्थित. आणि पुढे पण आम्हाला असं वाटतं की मॅम आम्हाला अजून ट्रिक्स जे रूल्स आहे इंग्लिशचे ते अजून सांगतील, आम्ही आता फॉलो करू फक्त ते, आणि आमचं ते फ्लुएन्सी म्हणजे इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करू. येस. अंबिका, तू सांग, तुझं शेअर कर. हाऊ डिड यू गेट? कारण छाया मॅडममध्ये आपल्याला फुल कॉन्फिडन्स आणायचं आहे, जसं रेणुकामध्ये आणलं आपण. रेणुका हुशार आहे, फक्त कॉन्फिडन्स लूज पडत होता तिचा. सांग अंबिका. काय मॅडम, मी जेव्हा क्लास लावला ना तेव्हा मला अजिबात 12 टेन्सेस बद्दल अजिबात माहिती नव्हती. म्हणजे सिम्पल प्रेझेंट टेन्स सोडून मला बाकी कुठलेच टेन्स माहिती नव्हते आणि मी ते कधी शिकण्याचा प्रयत्नही केला नाही. पण क्लासमध्ये आल्यानंतर मला आता ते 12 टेन्स मी कधी पाठही केलेले, आता आपोआप मला ते येतात. म्हणजे माहित आहे की हा टेन्स आहे म्हणून. आणि आता तुम्ही सुद्धा आले आणि तुम्ही पण पटकनच शिकून जासाल की तुम्हालाही समजेल की हा टेन्स आहे. मॅडम इतके इझिली शिकवतात की म्हणजे, आणि खूप मस्त शिकवण आहे मॅडमचं, सॉफ्ट आहे एकदम. तर तुम्ही काही टेन्शन घेऊ नका की मला जमेल की नाही किंवा कोणी मला हसेल की काय. तो कोणीच इथे हसणारे नाही, सगळे आपल्यासारखेच आहे, सगळे सारखेच आहे. त्याच्यामुळे सगळे तुम्हाला सपोर्टच करणार. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ओके. आणि तिच्या बाजूला रेणुका बसली, ती तर एवढी घाबरते, पण आता तिची भीतीच गायब झालेली आहे. रेणुका, सांग ना तुझा अनुभव सांग. आणि अंबिका, तुला आता जायचं असेल तर तुला उशीर होईल हा तुझ्या क्लासला, म्हणून मी तुझे पटकन घेतला. येस रेणुका, व्हॉट अबाउट यू? प्लीज चिअर अप टू छाया. हॅलो छाया मॅम. ऍक्च्युली मला 12 टेन्स मी खूप वेळा पाठ केले आणि खूप वेळा त्यावर सेंटेन्स सुद्धा करण्याचा प्रयत्न केला. पण काय आहे ना, जेव्हा आपल्याला एक एक्सपर्ट व्यक्ती सांगणारी नसते तेव्हा आपल्याला म्हणजे त्याला काय म्हणतात की आपल्याला ते करायला खूप हार्ड जाते. म्हणजे जसं की माझ्याकडे पुस्तक होतं, मी पुस्तकातून शिकत होती, पण मला व्यवस्थित सांगणारी व्यक्तीच नव्हती, एक गाईडलाईन नव्हती प्रॉपर. त्यामुळे मी कधीच शिकू नाही शकली. मी ग्रामरचे क्लास पण लावले, पण ग्रामर शिकवणारी व्यक्ती सुद्धा एक्सपर्ट नव्हती. ती पण पुस्तकातूनच पाहून शिकवत होती. तर त्यामुळे आता आपल्याला खूप चांगली एक्सपर्ट व्यक्ती मिळालेली आहे आणि खूप पॉझिटिव्ह व्यक्ती आहे. त्या मॅडम चुकलं तरी कधीच म्हणणार नाही की तुझं चुकलं, त्या म्हणणार की नाही हे असं नाही करायचं, हे असं कर. म्हणजे निगेटिव्हिटी कधीच नसते त्यांच्या बोलण्यामध्ये. तर ती खूप पॉझिटिव्ह हे आहे, आपल्यासाठी साईन आहे शिकण्यासाठी. आणि मॅडम खूप छान शिकवतात आणि मला खूप छान वाटतं क्लासमध्ये. मी वाट पाहत असते क्लासची. ओके, थँक्यू. प्रगती मॅडम तुम्ही शेअर करा. मी ना आधी क्लास जॉईन करायच्या आधी अर्चना मॅडम आहेत ना, त्या मला भरपूरदा म्हणायचे की क्लास जॉईन कर एकदा. पण मला इतकी भीती वाटत होती की म्हणजे मला हे वाटत होतं की बापरे, आपल्याला फक्त 12 टेन्स विषयी थोडी माहिती आहे. मला टेन्स यायचे, पण ते टेन्स मध्ये इतक्या बारीक बारीक गोष्टी असतात हे मला मॅडमनी शिकवलं. आणि त्यांनी इतक्या इझिली शिकवलं. प्रत्येक कन्सेप्ट, बारीक बारीक कन्सेप्ट मॅडमने क्लिअर केली. म्हणजे प्रेझेंट टेन्स मध्ये नेमके काय असते, पास्ट टेन्स मध्ये नेमके काय असते आणि फ्युचर टेन्स मध्ये काय असते. आणि जे रेणुकाने सांगितलं ना पॉझिटिव्हिटी, ती खरंच आहे. मला काल माझं ते सेंटेन्स चुकलं ना मॅडम, त्या
सारिका मॅडमनी विचारलेलं सेंटेन्स मी एकदम नर्वस झाली आणि रात्रभर झोपणे आली मला एका सेंटेन्ससाठी. खरं सांगते. आणि म्हणून मी वाक्य पण नाही बनवले. आज सप्लिमेंटरीचा पेपर होता 10वीचा, तर मी पेपरवरून आली 2 वाजता आणि आता मी माझ्यामध्ये स्वतःमध्ये मग मी मॅडमकडे पाहिलं की मॅडम चुकलं असून आपल्याला किती मोटिवेट करतात की नाही हे असं नाही, हे असं करायचं. आणि आपण एक चूक झाली तर आपण किती टेन्शन घेतलं. आणि आज जेव्हा माझं पहिलेपासून एकही वाक्य चुकलं नाही तर मला आणखी कॉन्फिडन्स आला. आणि तुम्ही टीचर आहे का स्वतः? येस. तुम्ही teacher आहे? आणि टीचर असून माझ्यामध्ये तेवढा कॉन्फिडन्स नव्हता आणि मी बोलू पण शकत नव्हती इतकं. मी तर मला शाळेतले म्हणायचे की बंद माईकवर तरी बोला ना मॅडम, म्हणजे बोला काहीतरी. ओके ओके. पण आता मला इतकं कॉन्फिडन्स आला, मी आता चालू माईकवर पण बोलेल. मी चांगली बोलेल. Thank you. मॅडम लक्ष्मी मॅम. आणि छान मॅडमनी म्हणजे प्रत्येक कॉन्सेप्ट क्लिअर करते आणि आता काय झालंय, आमचं वय झालंय आता, थोडस जंग लागलाय त्याला. अरे मा आता ते स्वच्छ करायला थोडा वेळ लागेल. नाही बिलकुल नाही वाटणार तुम्हाला. फक्त 2 ते 3 दिवस वाटेल थोडं, पण त्यानंतर इतके इझिली करू शकणार. कारण आम्हाला सुद्धा वाटलं. आता मी तर टीचर आहे, टीचर असून सुद्धा माझ्यातले जे वीक पॉइंट आहे ते तर मी क्लिअर सांगते मॅडमला. हो, बरोबर. आणि आणि तुम्हाला सुद्धा असंच वाटेल की आपण चांगलं केलं की आपल्या याला आणि काय, आमचं काय खूप शिक्षणही झालं नाही का लवकर लग्न झालं. नाही असं असं काही नाही आमचं शिक्षण झालं. 5वी पासून असतात टेन्स. 5वीला 3च टेन्स आहेत, हो, पण नंतर हो, नंतर ते तेच. वाढतात. आणि हे जे मॅडमनी म्हटलं की फ्लुएंट इंग्लिश, तर असं वाटतं आता की मॅडमकडे बघून जे मॅडम ज्या प्रकारे आम्हाला शिकवतात तुम्हाला पण शिकवेल, तर आम्ही हो. नक्कीच मॅडम सारखं बोलायचा प्रयत्न करू नक्की. चला. शेवटी तर होईलच. हो, चला. मला आजपासून मी पण जॉईन करते. हा. ऐकेल तरी तुमचं, नाही मला जमलं तर तुमचं ऐकत तरी जाईल. अगं जमणार नाही आहे जमेल गं. जमेल. तर मॅडम शिकवेल ना, तर तुमच्यामध्ये इतकी पॉझिटिव्ह एनर्जी येईल की अरे तुम्ही वा. स्वतःच म्हणाल की नाही मला आता शिकायचंच आहे. मी सुद्धा अशीच होती की नाही आता होईल का माझ्याकडून, मला खरंच इंग्लिश बोलता येईल का. पण आता असं वाटतं थोडंफार की नाही येऊ शकते, आपण करू शकतो. हा, बरोबर आहे. आणि गरज आहे ग, काळाची गरज आहे ती. काळाची गरज आहे. वास्तविक थँक्यू मॅडम. लता मॅम. येस येस थँक्यू. वास्तविक मॅम. कोणती गोष्ट शिकायची म्हटलं तर त्याचं वयाची लिमिट नाही राहत. ॲब्सोल्युटली ते राईट, तर आहे. ॲब्सोल्युटली आणि आपण राईट. इथे प्रत्येक एजच्या तुम्हाला इथे दिसेल. एक मुलगी पण आहे जी मला वाटते स्कूलमध्येच आहे ती हो पण का? आहे. तर म्हणजे तुमच्यासारखंच आमचं पण वय आहे. असं थोडी नाही की वय झालं. आणि शिक्षणाला कधीच लिमिट नाही वयाची. हो, ते तर आहे. आहे ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि मॅमने म्हणजे मला पण तर म्हणजे असं वाटत नव्हतं की मी पण एवढं हे करू शकते. आता तर म्हणजे विचारल्याबरोबर न पाहता पण करू शकते. अरे वा, किती छान. हा. आणि माहिती का, एन्जॉय करून करून सगळे हे करत आहे आम्ही, म्हणजे शिकत हा, आहे. बरोबर खूप आहे. मोठी गोष्ट आहे. आणि आता प्रत्येकांचे मी वाक्य ऐकत आहे ना, तर एवढ्या जणींचे वाक्य ऐकले तर आपल्या कानावर पडतच ना सतत ते. येस येस येस. आणि क्लासची वाट बघतो खरंच. आणि होमवर्क जर का दिला नाही ना तर मॅमला मी मेसेज करून म्हणते की मॅम मला होमवर्क नाही. येस येस येस. एवढी आपल्या नावं येऊन जाते त्यामध्ये. आणि ते गुरुच इतके छान आहे ते मॅडम की त्यांना बघितलं कीच आपल्याला. ओके आपल्यावर कधीच त्यांनी म्हणजे आम्ही ट्रिप मध्ये फर्स्ट टाइम भेटलो होतो, तेव्हाच आमची इतकी घट्ट मैत्री जमली की आताही आमचे फोन सुरू आहे. आता परत आम्ही सोबतच जाणार आहे ट्रिपला पण. तेव्हाच मला तिच्याबद्दल खूप असं आकर्षण वाटलं. ओके थँक्यू. लक्ष्मी मॅम सांगा. गुरुत्वाकर्षण शक्ती आहे तिच्यामध्ये. अरे बापरे, खूप झालं आहे. तुमचे मन मोठं आहे म्हणून तुम्ही सांगताय. येस लक्ष्मी मॅम, यू टेल देन आय विल स्पीक अबाउट द सुनीता मॅम. शी इज व्हेरी अमेझिंग वंडरफुल वुमन इज देअर. ओके लक्ष्मी मॅम, तुमचं एक शेअर करा, मग मला सुनीता मॅमबद्दल पण बोलायचं आहे. बोला. मॅडम, मला पण टेन्सचे जसं सगळे म्हणतात ना, तसं मला पण खूपच भीती वाटत होती इंग्लिशची. आणि पण इंग्लिश म्हणजे मी पण शाळेत आहे टीचर, पण मी अजिबात बोलत नाही इंग्लिशमध्ये. पण आता मी प्रत्येक जे बोलते, आमच्या शाळेत खूप सगळे हुशार आहे, फ्लुएंट इंग्लिश बोलतात. पण आता मी ऑब्झर्व करते की नाही, आपल्याला पण जमतं की इतकं कठीण नाही आहे. मॅडमच्या जी टेक्निक आहे सिंपल शिकवण्याची, त्या टेक्निक मला असं वाटतं, आता विचार करते मी
की अरे हो आपल्याला पण जमता इतकं काही हार्ड नाहीये. हा. छान आहे, मस्त आहे क्लास. मी थँक्यू. पण बघता होते सगळ्यांसाठी. हो का, मला भीती वाटतं की होईल की जमेल की नाही. आता एवढ्या दिवसात आपण काहीच आठवत नाही मला, आता काय होईल, मला येईल. ती खूप मागे लागते, कर कर कर. म्हटलं चला आता काय जाऊन तर बघूया आपण काय आहे. या लाजेमुळेच मी पण मागे राहिली. मला पण असं वाटायचं की आणि कोणी खूप पाऊस काय केलाय. नाही. आणि करता करता इतकं वय झालं. त्यापेक्षा हो. मग ठीक आहे, रेणुका अंबिका सारखा लवकर मिळाला असता प्लॅटफॉर्म, तर आणखीन लवकर छान झालं असतं पण डेव्हलप. आपण म्हणू शकतो की तेच. बेटर लेट दॅन नेव्हर. आता आम्ही तर नातवंडाचे आहे ग, 2 नातवंड आहे आम्हाला. नाही अच्छा. नाही. आणि तुम्ही छाया, हां, इथे सुनीता मॅमचं तुला दिसते, त्यांचा चेहरा. आता मी त्यांना हे नाही म्हणू शकत की आपका चेहरा बघतो, मला वाटते कोणीच असून त्यांचा चेहरा नाही पाहिजे. अगं त्या माहिती आहे, आपण ट्रिपला असलो ना तरी त्या माझं 8, 10, 15 दिवस क्लास चालवतात. पण इतकं शिकवतात की नंतर माहिती आहे का, मला माझे स्टुडंट काय म्हणतात की मॅम आपसे पडकर तो सुनीता मॅम अच्छे पढाते है. मग तू विचार कर किती छान. आणि त्या पण शिकल्या आणि त्या स्वतः आता खूप छान. तू बघितलं मध्ये मध्ये माझं लक्ष नसतं पण त्यांचं लक्ष असतं. अरे खूप खूप छान. छान आहे. It's my pleasure, ma'am. It's all because of you, ma'am. म्हणजे It's my pleasure. रात्री तर 2-3 तुझ्यामुळे आमचं भलं होईल, तुझ्यामुळे माझंही भलं होईल. जसं आज, हां, मला हे सांगायचं आहे की आज जशा मला सुनीता मॅम हेल्प करतात, इन फ्युचर सुनीता मॅम कधी बाहेरगावी गेलात, त्या नेहमी फॉरेनला वगैरे जातात, त्यावेळेला मात्र तुमची सगळ्यांची हेल्प, कोणी पण मला टीचिंग करायचं जसं आज सुनीता मॅम करतायत तसं. नाही, आणि खरंच स्टुडंट सगळे खूप छान होईल. आहेत. हां, ह्या आणि तू आपल्या तशा तयार होईल, पण तुझ्या हाताखाली सगळ्या तशा तयार होतील. बिलकुल पण माझं नाही सांगू शकत मी गॅरंटी, पण होतील नाही, बाकी. नाही, काहीच कठीण नाही आहे, येणार, काय तुम्हाला पण सगळं येणार. येतं येतं येतं. चालेल. चला सगळ्यांच्या